गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि बाजारामध्ये भरपूर असे आवळे उपलब्ध आहेत. म्हणून आज मी एक छोटीशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. ती म्हणजे पित्तनाशक आवळा कँडी. आपण वर्षानुवर्षे आवळ्याचा स्वाद घेऊ शकतो अशी ही आवळा कँडी आहे. तर इथे मी एका पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण आता आवळे स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण आवळे धुवून झाल्यानंतर ते आपण गॅसवरती वाफवायसाठी ठेवणार आहे. ते 10 ते 15 मिनटं. तर हे आवळे शिजवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं गार करून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यानंतर त्याच्या पाकळ्या आपण काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्याच्या पाकळ्या निघलेल्या आहेत आणि त्या एका मोठ्या बाउलमध्ये घ्यायच्या आहेत आधी. तर याच्यामध्ये जेवढे आवळे आहेत त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पिठी साखर किंवा साखर त्याच्यामध्ये घालायची आहे आणि ते अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याला. तर त्याला एका हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे 3 ते 4 दिवस. आणि त्याला तुम्ही बघू शकताय की त्याला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये ते व्यवस्थित मुरलं जावं म्हणून 2 ते 3 दिवस आपण त्याला ठेवणार आहोत आणि त्याला अधूनमधून आपण त्याला हलवणार आहोत जेणेकरून त्याला बुरशी येऊ नये याच्यासाठी. तीन ते 4 दिवस आपण हा आवळा मुरवायला ठेवला होता आणि तो अगदी व्यवस्थित मुरलेला आहे. आणि एका ताटामध्ये त्याला व्यवस्थित सेपरेट फोडी त्याला करून व्यवस्थित वाळवायसाठी ठेवायचं आहे. वाळवायसाठी 3 ते 4 दिवस आपण त्याला ठेवणार आहोत.
तर तुम्ही बघू शकताय तर इथे आवळा व्यवस्थित वाळलेला आहे आणि त्याच्यावरून मी थोडीशी पिठी साखर घालून त्याला थोडंसं हलवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला एका बंद डब्यामध्ये ठेवणार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही जी आवळा कँडी आहे ती 6 ते 7 महिने आरामात टिकते आणि त्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. थँक्यू.